हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वांना मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहात। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो असणार आहे अक्षरमाला किंवा त्याला आपण म्हणतो वर्णमाला, अल्फाबेट। यावर हा शेवटचा चौथा व्हिडिओ असणार आहे। याच्या अगोदर ऑलरेडी मी 3 व्हिडिओ अपलोड केले आहेत, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता, अक्षरमाला असेल किंवा वर्णमाला असेल याला चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता। आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण काय उदाहरणं बघणार आहोत, काही नवीन पॅटर्नची उदाहरणं, त्याचबरोबर काही असे प्रश्न की जे परीक्षेत विचारले गेलेत पूर्वी, ते प्रश्नांचं उत्तर कसं आलं ते मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे। त्याबद्दल आपण थोडंसं बघूया। थोडासा व्हिडिओ थोडासा मोठा असू शकतो, परंतु हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण गेलेल्या म्हणजे झालेल्या परीक्षांचे काही प्रश्न मी यामध्ये काय करणार तर डिस्कस करणार आहे। ओके, जसं तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की अक्षरमाला असेल किंवा वर्णमाला जर प्रश्न आलेत तर त्यासाठी प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कुठली गोष्ट करायची तर ABCD हे जे सर्व अल्फाबेट आहे ते तुम्हाला सिरियल लिहून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक अल्फाबेटला तुम्हाला नंबरिंग द्यायचं आहे। एक सरळ नंबर असणार आहे 1 2 3 4 5 to 26 सरळ नंबरिंग, आणि उलट नंबरिंग मध्ये झेडला 1 म्हणा, वायला 2, एक्सला 3 अशा प्रकारे उलट नंबरिंग तुम्हाला द्यायची आहे, जी तुम्हाला बोर्डवर दिसलेली आहे, मी दिलेली आहे। चला तर मग मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया। ॲक्च्युली काय दिलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल। पहिलं उदाहरण दिलेलं आपल्या समोर हे, पुन्हा एकदा सांगतोय की आता जे व्हिडिओ मी सांगतोय त्यामध्ये जे सहसंबंध असतील ते वेगळ्या पद्धतीचे असणार आहे। अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात। हा प्रश्न अगोदर एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे। तर याच्यामध्ये काय केलं तर क्रमात बदल केलेला आहे। आता क्रमात बदल झाला कसा ते तुम्हाला समजून घ्यायचंय। तर सर्वप्रथम बघा TRANSFER, आता हे लिहितो मी अगोदर सुरुवातीला TRANSFER। मग हा शब्द आहे, हा ना सेम आहे। ज्यावेळेस दुसरा शब्द तयार होतोय कुठचा RANSF इथपर्यंत, तर हा शब्द झाला तयार कसा, तर सर्वप्रथम त्यांनी काय केलं, हा या R ला काय केलं तर हे R ला त्यांनी इथे शिफ्ट केलं। इथे लिहितोय मी R शिफ्ट झाला। मग आता R ला आपण इथून मिटून टाकूया, या E ला कट करून टाकलं, म्हणजे आपल्याला हा दुसरा शब्द भेटला आहे। म्हणजे हा जो R आहे, सॉरी हा जो R आहे तो सुरुवातीला नेऊन ठेवला त्यांनी, इथं TRANSF, E ला कट करून टाकलेलं आहे। समजलं? मग आता हा शब्द आपल्याला मिळाला, हा नवीन शब्द आहे समजा RTRANSFE। आता इथे सुद्धा तोच लॉजिक वापरलेला आहे। हा जो शेवटचा शब्द आहे तो सुरुवातीला नेऊन ठेवला आहे। मग तो सुरुवातीला ठेवला, आपल्याला काय स्पेलिंग मिळेल F, आणि या S ला आपल्याला डिलीट करावं लागेल। ओके, जसं पहिल्या शब्दामध्ये केलेलं तसं आपल्याला ह्या S ला डिलीट करावं लागेल। मग शब्द कुठला भेटतो आपला FRTRAN, FRTRAN, बरोबर आहे, दोन्ही सारखेच आहेत। आता पुन्हा तेच लॉजिक वापरायचंय, शेवटचा जो आहे तो आपला सुरुवातीला नेऊन ठेवायचा आहे। सुरुवातीला नेऊन ठेवलं तर काय येईल आपल्याकडं N, आणि A ला आपल्याला डिलीट करावं लागेल, NFRTR, कारण हा N इथे गेलेला आहे, A ला कट केलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, आता इथपर्यंत हे आणि हे सेम आहे बघा, NFRTR दोन्ही सेम आलेले आहेत। आता आपला क्वेश्चन मार्कची जागा जी ती फिल करायची आहे। मग आपल्याला सेम लॉजिक वापरावं लागेल। ते सेम लॉजिक काय असणार आहे तर हे R ला आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल, T ला आपल्याला उडून टाकावं लागेल, म्हणजे RNFR हे उत्तर असणार आहे। मग आहे का ती रिकाम जागा RN आहे का ते ऑप्शन RNFR सुरुवातीचं जे म्हणजे पहिलं आन्सर याचं असणार आहे। समजतंय? आय होप तुम्हाला समजलेलं आहे। म्हणजे त्यांनी काय केलं तर शेवटच्या अल्फाबेटला सुरुवातीला नेऊन ठेवायचं आणि सेकंड लास्टचा जो आहे त्याला कट करायचं। तीच पॉलिसी सेकंडमध्ये, तीच पॉलिसी थर्डमध्ये, तीच पॉलिसी फोर्थमध्ये, आणि आपला आन्सरसाठी पण तीच पॉलिसी वापरावी लागेल। तो सहसंबंध आपल्याला वापरावा लागणार आहे। अशा प्रकारे आपले आन्सर मिळतं। त्यामुळे प्रश्न आल्यानंतर गडबडून जायचं नाहीये, थोडासा विचार करायचा आहे। जर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित बघितले तर तुम्हाला निश्चितच कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। ओके, पुढचा एक्झाम्पल बघूया। पुढचा एक्झाम्पल दिलेला आहे ABD ची HIKN क्वेश्चन मार्क YWYB AB। आता यामध्ये आपल्याला ग्रुप वाईज संबंध बघावे लागतील। A आणि B मध्ये काही संबंध आहे का? नाही, 0। A आणि B मध्ये 0 संबंध आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा अल्फाबेट सुटलेला नाही, डायरेक्ट A च्या नंतर B आलेलं आहे।
परंतु बी आणि डी मध्ये सहसंबंध दिसेल तुम्हाला, तो म्हणजे कुठला +1, कारण बी नंतर इथे काय सोडलेलं आहे तर सी ला सोडून दिलेलं आहे, डायरेक्ट डी घेतलेलं आहे, म्हणजे +1 चा सहसंबंध दिसतो तुम्हाला. डी आणि जी मध्ये तुम्हाला दिसेल, डी आणि जी मध्ये EF +2 चा सहसंबंध दिसेल, म्हणजे 0 1 2 अशा प्रकारची इथं सहसंबंध बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये, तोच सेकंड मध्ये फॉलो केलेला आहे. परंतु त्यापूर्वी आता जी पर्यंत तुम्ही पोहोचले, इथं 2 चा सहसंबंध आहे. जी नंतर डिरेक्टली H घेतलेलं आहे, इथं दुसऱ्या याच्यामध्ये डायरेक्टली H घेतलेलं आहे, जी नंतर H आहे, बरोबर आहे की नाही. मग H आणि I मध्ये किती फरक आहे, ॲज युजल जी H आणि I मध्ये 0चा फरक आहे, जसा A आणि B मध्ये होता. I आणि K मध्ये 1 चा फरक आहे, I आणि K मध्ये 1 चा फरक आहे, J 1 चा फरक आहे, बरोबर की नाही, एक अल्फाबेटचा फरक आहे. K आणि N मध्ये पुन्हा 2 चा फरक असेल, L M 2 चा फरक आहे, म्हणजे 2 अल्फाबेट सोडून N वापरलेला आहे. ओके, मग आता इथे N नंतर आपल्याला काय घ्यावं लागेल, O घ्यावं लागेल, कारण काय G नंतर H घेतलेला आहे, मग आपल्याला N नंतरचा येणारा अल्फाबेट कुठला आहे, O आहे. मग O नंतर 0 गॅप मध्ये कुठला अल्फाबेट आहे तर तो म्हणजे P, कारण O आणि P मध्ये कुठल्या प्रकारचा काय नाही तर अल्फाबेट येत नाही, परंतु P आणि त्याच्यानंतरचं जे अल्फाबेट असेल ते सोडून द्यावं लागेल, त्याच्या पुढचं एक अल्फाबेट घ्यावं लागेल. P नंतरचा अल्फाबेट आहे Q, तर Q ला आपल्याला स्किप करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला घ्यावं लागेल R, OPR, आणि R च्या नंतर पुन्हा 2 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील आणि त्याच्या पुढचा अल्फाबेट घ्यावं लागेल. R च्या नंतर 2 अल्फाबेट सोडले, कुठले ST, आणि आपल्याला काय घ्यावं लागेल मग U, OPRU हे त्याचा आन्सर असणार आहे. ओके, समजलंय. म्हणजे लॉजिक जे आहे सहसंबंध तो असा असणार आहे, या सहसंबंधाने याच्या सहसंबंध आहे आणि तो सहसंबंध आपल्याला इथे वापरावा लागणार आहे. एक 0चा गॅप, 1चा गॅप, 2चा गॅप, 0 इथे डिरेक्टली 0चा गॅप इथे घेऊन H घेतलेला आहे, 0चा गॅप, 1चा गॅप, 2चा गॅप, इथे पण सेम N नंतर O घ्यावा लागेल आपल्याला, 0चा गॅप, 1चा गॅप, 2चा गॅप, इथे U च्या नंतर V घेतलेला डायरेक्टली, त्यामुळे सेम तोच प्रोटोकॉल पूर्ण एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसून येईल. समजतंय मला काय सांगायचंय, आय होप तुम्हाला समजत आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया, काय दिलेलं आहे बघा, BEZG प्रत्येक अल्फाबेट नंतर कॉमा दिलेला आहे, पण इथे जे वापरले सहसंबंध ते वेगळ्या प्रकारचे, तुम्हाला मी पुन्हा सांगतोय. इथे तुम्ही बघाल तर बीचा सहसंबंध जोडलेला आहे Z सोबत, त्यानंतर W सोबत, S सोबत. ओके, कशा प्रकारे बघा, इथे बीच्या अगोदर काय येतं, Z येतं, एक अल्फाबेट सोडून, म्हणजे इथे एक अल्फाबेट सोडून Z आलेलं आहे, एक अल्फाबेट सोडून Z घेतलेलं आहे, झेडच्या अगोदर W घेतलेलं आहे, झेडच्या अगोदर W घेतलेलं आहे, म्हणजे किती अल्फाबेट सोडलेले आहेत, 2, मग इथे 2चा सहसंबंध आहे, -2 -1. समजतंय. बीच्या अगोदर एक अल्फाबेट सोडून Z घेतलेला आहे, बीच्या अगोदर अल्फाबेट सोडून Z घेतला म्हणजे -1, A सोडून दिलेला आपण. Z आणि W मध्ये फरक आहे 2चा, म्हणजे Z उलट क्रमाने आपल्याला जायचं, इथे X आणि Y सोडावं लागलं आपला, म्हणजे -2. आणि W आणि S मध्ये, आता W आणि S मध्ये 3चा गॅप असावा, VWT म्हणजे 3 -3चा गॅप आपल्याला तुम्हाला दिसून येईल, इथे 3 अल्फाबेट सोडून हे घेतलेले आहेत, उलट मायनस म्हणजे उलट स्वरूपात. आता EGJ आणि N, E आणि G मध्ये काय फरक आहे बघा, E नंतर G मध्ये +1चा फरक आहे, +1. E आणि G मध्ये काय तर +1चा फरक आपल्याला दिसून येतोय, एक अल्फाबेट सोडून G आहे. G आणि J मध्ये 2 अल्फाबेटचा फरक आहे, H आणि I, 2 अल्फाबेट सोडून J येत आहे, +2. त्यानंतर J आणि N मध्ये 3चा फरक असावा, 1 2 3, म्हटलं तुम्हाला 3चा फरक आहे, +3. एक न वाढत गेलेलं आहे, मग आपल्याला पण काय करायला एक न वाढत जावं लागेल. त्यासाठी अगोदर आपण जर समजा रिव्हर्स मध्ये बघितलं तर -4, एसचा -4 अल्फाबेट कुठला आहे, एसचा -4 अल्फाबेट कुठला येईल तर बघा, S म्हटल्यावर इथं S आहे, 4 अल्फाबेट सोडून द्या, 1 2 3 4, इथे येईल N, इथे काय येईल N -4. आणि प्लस मध्ये जर बघितलं तर
एन नंतर 3 कुठले आहेत, एन नंतर 4 अल्फाबेट सोडून देऊ आपण, एन नंतर 4 अल्फाबेट 1 2 3 4 एस यायला पाहिजेत, म्हणजे आन्सर असणार आहे यस. आन्सर काय असणार आहे एन कॉमा यस. आहे का एन कॉमा एस? यस इथे आहे एन कॉमा एस, ते म्हणजे आन्सर आहे सेकंड. समजतंय मला काय सांगायचंय? वेगळ्या प्रकारचे सहसंबंधाची उदाहरण आपण इथे बघत आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण कामाचा असणार आहे. पुढचं उदाहरण बघूया. काय दिलं बघा, ए झेड वाय बी वाय एक्स. आता यामध्ये सहसंबंध काय दिसतोय बघा, ए नंतर आलेलं आहे बी, बी नंतर आलेलं आहे सी नंतर काय यायला पाहिजे मग तिथे डी. सरळ ए बी सी डी. परंतु दुसरा जो अल्फाबेट आहे त्याचा सहसंबंध दुसऱ्या ग्रुप बरोबर बघितला तुम्ही उलटा दिसेल. झेडच्या अगोदर आले वाय, वायच्या अगोदर आहे एक्स, एक्सच्या अगोदर काय आहे तर मग इथे डब्ल्यू, त्यामुळे इथे काय आलं पाहिजे तर डब्ल्यू. सेम थिंग उलट क्रम आहे, वाय एक्स डब्ल्यू, डब्ल्यूच्या अगोदर आहे व्ही, मग इथे काय असणं गरजेचं आहे तर व्ही. पहिला आता ग्रुप संपलाय. आता सेकंड ग्रुपकडे बघूया. डब्ल्यू व्ही, व्हीच्या अगोदर काय आहे तर यू, इथे असणार आहे यू. ओके, डब्ल्यू व्ही यू. ओके, यू, यूच्या अगोदर काय असणार आहे तर मग टी, इथे टी. मग आता ही 4 ग्रुप झाल्यानंतर इथे एक नवीन शब्द ऍड व्हायला पाहिजे, त्यासाठी शब्द म्हणजे अल्फाबेट ऍड व्हायला पाहिजे, तो असणार आहे यस. मग याचा आन्सर असणार आहे डी डब्ल्यू व्ही यू टी एस. डी डब्ल्यू व्ही यू टी एस हे असणार आहे त्याचं आन्सर, डी डब्ल्यू व्ही यू टी एस. ओके, अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचा आन्सर इथे मिळत आहे. आता असे आपण प्रश्न बघूयात की जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, जे काही प्रश्न पॉसिबल आहेत ते आपण काय करूयात आता सॉल्व्ह करूया. थोडा व्हिडिओ मोठा असू शकतो परंतु कामाचा आहे, कारण मी आता डिरेक्टली प्रश्न पत्रिकेचे प्रश्न विचारले गेले पोलीस भरतीसाठी असेल इतर कुठल्याही परीक्षेसाठी, तर ते मी आता तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न काही मी तुमच्यासमोर ठेवले आहेत, ती तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा, पहिला प्रश्न दिसतोय तुम्हाला की 5 वेळेस बी सी डी ई एफ जी, आणि हे सगळ्यांचा एक समूह दिलेला आहे 5 अल्फाबेटचा. तर याला कशा प्रकारे सॉल्व्ह केलं जाईल हे समजून घेऊया. सुरुवातीला बघा बी, बीचा दुसऱ्या संबंध दिसतो मला बी, नंतर सी, नंतर डी, त्यानंतर ई, ई नंतर इथे काय आलं पाहिजे तर एफ, ई नंतर काय येईल इथे, ई नंतर येईल इथे एफ, म्हणजे पहिला आपल्याला एफ अल्फाबेट मिळालेला आहे. दुसरा जो अल्फाबेट आहे तो सुद्धा इथे बीच आहे. बी नंतर आलेला आहे डी, परंतु यामध्ये एकचा फरक आहे, बी नंतर डी म्हणजे एक अल्फाबेट सोडून वापरलेलं आहे, बीच्या नंतर डी वापरलेलं आहे. डी, डीच्या नंतर एफ, एफ साठी पण एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे ई, बरोबर आहे. एफ नंतर सुद्धा एक अल्फाबेट सोडून एच आहे. मग इथे पण आपला या एच नंतर सुद्धा एक अल्फाबेट सोडूनच आपल्याला काय करावं लागेल तर अल्फाबेट घ्यावं लागेल. एच नंतर अल्फाबेट सोडला आय तर आपल्या हातात येतोय जी, एफ जे. 2 आपल्याला मिळालेले आहेत. ओके, तिसरा पण बीच आहे. बी नंतर इथे ई आलेलं आहे, परंतु ह्या बी नंतर ई आहे म्हणजे काय दिसतं आपल्याला की 2 अल्फाबेटचा फरक दिसतोय +2. सेम ई नंतर एच, ई नंतर एच म्हणजे पुन्हा 2 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत. एच नंतर पुन्हा 2 अल्फाबेट सोडून काय असणार आहे तर के असणार आहे. दिसतंय का, एच अल्फाबेट सोडला आपण, त्याच्यानंतर 2 अल्फाबेट सोडले आपल्याला दिसते ते के. त्यासाठी के नंतर सुद्धा आपल्याला 2 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील, म्हणजे आपल्या हातात काय येणार आहे तर एन, एफ जे एन. ओके, चौथा बी आपण बघितला तर चौथा बी जो आहे त्याच्यानंतर एफ दिसतो आपल्याला डायरेक्ट, म्हणजे 1 2 3 म्हणजे +3 अल्फाबेट सोडून एफ वापरलेला आहे दुसऱ्या समूहामध्ये. एफ नंतर पुन्हा 3 अल्फाबेट सोडून जे वापरलेला असावा, जी एच आय म्हणजे 3 अल्फाबेट सोडूनच पुन्हा जे वापरलेलं आहे. ओके, जे नंतर 3 अल्फाबेट सोडून एन येईल, 1 2 3 एन दिसतोय आपल्याला. मग एन नंतर आपल्याला 3 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील, ओ पी क्यू, इथे येईल आपल्याकडं आर. आता राहतो शेवटचा तो म्हणजे बी. बी नंतर जी घेतलेला आहे, बी नंतर जी किती नंबरला आहे 1 2 3 4 5 नंबरला आहे, म्हणजे 4 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या जी नंतर एल साठी जाण्यासाठी तुम्हाला 4 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील, आय जे के. ओके, आणि एच हे 4 अल्फाबेट आपण सोडून दिलेले आहेत. त्यानंतर एल नंतर के क्यू, क्यू पर्यंत जाण्यासाठी आपल्याला 4 अल्फाबेट सोडावे लागतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा एल नंतर 4 अल्फाबेट सोडून क्यू आलेलं आहे.
MNOP Q म्हणजे 4 अल्फाबेट सोडून दिलेत आणि Q नंतर पुन्हा आपल्याला 4 अल्फाबेट सोडून द्यावे लागतील, ते म्हणजे RSTUV. व्ही आपलं काय असणार आहे तर आन्सर असणार आहे. म्हणजे FJNRV आहे का, FJNRV हे त्याचा आन्सर असणार आहे. म्हणजे सेकंड हे त्याचा आन्सर आहे. थोडंसं लॉजिक आपल्याला वापरायचं आहे. हे परीक्षेत आलेले एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला मी आता सोडून दाखवत आहे. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिसतोय तो काय तर EFHK क्वेश्चन मार्क EFHK. ई नंतर F म्हणजे 0चा फरक आहे. F नंतर H +1, H नंतर K +2, 2 अल्फाबेटचा फरक आहे. मग F नंतर H नंतर K घेतल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, इथे +3 घ्यावं लागेल. मग +3 कोणतं आहे, LMN. इथे असणार आहे O, म्हणजे O असणार आहे नंबर 3. समजतंय, लॉजिकच आहे. 0, 1, 2 मग आपल्याला 3 नंबर घ्यावा लागेल 1 ने वाढवून. ओके. पुढचा जो आहे BCEFIJNO. BCEF आता जोडी आहे बघा. BCEF एक अल्फाबेट सोडून दिलेला आहे आणि EF आलेला आहे. EF नंतर किती अल्फाबेट सोडलेले IJ साठी बघा. BC आणि EF मध्ये एक अल्फाबेटचा फरक आहे आणि EFIJ. आता हे EF आहे, IJ कुठे येईल, ही IJ. इथे 2 अल्फाबेटचा फरक आहे म्हणजे इथे 2 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत EF आणि IJ मध्ये. आता IJ आणि YNO मध्ये किती अल्फाबेट असतील तर 3 सोडलेले असतील. बघूया. IJ आणि YNO. IJ KLM YNO दिलेले आहे म्हणजे इथे +3 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत. मग आपल्याला NO नंतर आपल्याला 4 अल्फाबेट सोडून देऊन पुढची जोडी घ्यावी लागेल. NO इथे NO नंतर 4 अल्फाबेट सोडून देऊया. PQRS आन्सर असेल TU आन्सर असेल. आहे का ऑप्शन दिलेलं, येस, TU इज द आन्सर. अशा प्रकारे थोडंसं विचार करून आपण काय करणार तर हे प्रश्न सोडवणार आहोत. ओके. पुढचा प्रश्न आहे, याचे ऑप्शन घेतलेले डायरेक्टली आन्सर सोडूयात आपण. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे ACBECGDI. ओके क्वेश्चन मार्क. आता इथे सहसंबंध आहे ABCDE. सोपं आहे ABCDE. आता पुढचा जो आहे दुसरा अल्फाबेटची सिरीज CE. C आणि E मध्ये एक अल्फाबेटचा फरक आहे. C आणि E मध्ये एक अल्फाबेटचा फरक आहे. E आणि G मध्ये किती अल्फाबेटचा फरक आहे, E आणि G मध्ये एक अल्फाबेट. G आणि I मध्ये किती फरक आहे, एक अल्फाबेट. GH हा फरक आहे. मग I आणि एक अल्फाबेट सोडून आपला पुढचा वापरावा लागेल, तो असणार आहे तर EK. I नंतर आपल्याला काय करावं लागेल, जो सोडून द्यावा लागेल आणि K घ्यावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळतं EK. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ALCNEP क्वेश्चन मार्क ITKB. AC मध्ये कितीचा फरक आहे ते बघूया. A आणि C मध्ये +1. C आणि E मध्ये +1. मग E आणि Eच्या नंतर एक अल्फाबेट सोडून आपल्याला काय घ्यावं लागेल तर G घ्यावं लागेल. इथे येईल G पहिला अल्फाबेट. ओके. G नंतर एक अल्फाबेट सोडून I का I इथे आलेला, एक अल्फाबेट सोडून I आलेला आहे. दुसऱ्याचा संबंध काय, L आणि N. L आणि N मध्ये एक अल्फाबेटचा फरक आहे. N आणि P मध्ये पण एक अल्फाबेटचा फरक आहे. P आणि या रिकाम जागेमध्ये एक अल्फाबेटचा फरक घ्यावा लागेल. P नंतर आपल्याला Q सोडून द्यावं लागेल, आपल्याला घ्यावं लागेल इथे R. आन्सर आपल्याला मिळते इथे GR. बाय प्रॅक्टिस होणाऱ्या गोष्टी आहेत. थोडासा प्रश्न बघायचा आहे, थोडासा विचार करायचा आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. बघूया आपण एकदा समजा सर्व व्हिडिओची बेसिक कन्सेप्ट अपलोड झाल्या की त्यानंतर आपण काय करूया तर ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सुद्धा घेऊया. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे प्रश्न मला विचारू शकता कमेंटमध्ये किंवा माझा इंस्टाग्राम ID आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही मला काय करू शकता तर DM करू शकता. ते तुमचे जे क्वेश्चन असतील ते. ओके. DM इंस्टाग्राम ID सुद्धा मी तुम्हाला शेअर करतो, डिस्क्रिप्शनमध्ये तो मिळून जाईल. ओके. तर आता एक शेवटचं उदाहरण बघूया आणि थांबूया. ACEBDFGIKHJLMOQ क्वेश्चन मार्क.
ACE, ACBD, सॉरी ABG. आता इथे बघा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, दुसरं लॉजिक काम करत नाही आपण जे वापरतो नेहमीचे. तर इथे कसं दिलेलं बघा जोडीमध्ये ACBD, AC हा A आणि हा C सोबत घेतलेला आहे, B आणि D सोबत घेतलेला आहे, ACBD. त्यानंतर GI आणि HJ, इथे 2 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत लेफ्ट, आणि त्यानंतर GIHJ घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग MO I घेतलेला आहे, पुन्हा इथे 2 अल्फाबेट सोडून दिलेले आहेत, बरोबर आहे. मग आता MO घेतलेला आहे तर आपल्याला काय घ्यावं लागेल, NP घ्यावं लागेल. MO घेतलेला तर आपल्याला काय घ्यावं लागेल, NP घ्यावं लागेल. हे आपल्या इथे मिळून गेलं आहे. त्यानंतर पहिल्या 2 जोड्यांचं तर मिळालं. आता याच्याबद्दल NP मिळाला आपला. आर्सरमध्ये NPचे किती आहेत तर 3 आहेत, NO चालणार नाही, NP आपल्याला लागणार आहे. ओके. मग EF आता हे राहिलेले त्या संदर्भात आहे बघा. EF KL ओके. आणि राहिलेल्यामध्ये काय असणार आहे तर MO NP QR पैकी आपल्याला काय घ्यावं लागेल तर इथे Q घेतलेला आहे, म्हणजे आपल्या इथे घ्यावं लागेल R. बघा पुन्हा समजून सांगतोय, राहिलेल्यामध्ये EF राहिला होता तर E इथे वापरला, F इथे वापरला आहे. राहिलेल्यामध्ये K आणि L होता तर K इथे वापरला आहे, L इथे वापरलेला आहे. आता राहिलेल्यामध्ये Q आणि R होता तर Q अगोदर वापरलाय, आपल्याला इथे काय लिहावं लागेल, R लिहावं लागेल. ओके. आय होप तुम्हाला हे सर्व उदाहरणं समजत आहेत. आजचा जो आपला व्हिडिओ आहे असं वाटतं मला बराचसा मोठा झालेला आहे. आज आपण इथे थांबूया आणि नंतर आता उद्यापासून नवीन पॉईंट आपण सुरू करूया. बघूया अंकगणित किंवा मग बुद्धिमापनाचाच आपण पुढचा पार्ट इथे कंटिन्यू करणार आहोत. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. ओके. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.